जा. संतोष दादावर अवलंबून राहण्यात ना काही पॉइंटच नाहीये. आता माझे दोनच ट्रस्टेड सोर्सेस आहेत, यतीन आणि तन्वी. विश्वाचा कॉल आला ना, आपल्याला परत जानूच्या घरी जायचंय. आज काही झालं ना तरी तिला खरं कळलंच पाहिजे. यतीन! पकड तिला. One down, 2 to go. काय अपडेट आहे? दोघांचं काम झालं? हो सर, पोराला आत्ताच बेशुद्ध केलंय आणि मुलीलाही गाडीत टाकलंय. गुड. तिचं तोंड आणि डोळे बांधून सासवडपासून शक्य तेवढ्या लांब सोडून द्या आणि तिचे पैसे आणि फोन तुमच्या ताब्यात घ्या. येस सर. बट रिमेंबर, शी इज अ गर्ल. कोणीही तिला हात लावता कामा नये. येस सर. आता माझ्या वाटेत कोणीच येणार नाही. तुला माझा आवाज ऐकू येतोय? तुझं सगळं लक्ष या पेंड्युलमवर फोकस कर. बघ, हळूहळू तुझे डोळे जड होतील. स्वतःला मोकळं सोड जान्हवी आणि फक्त माझा आवाज ऐक. माझं बोलणं तुला ऐकू येतंय ना? जान्हवी, जान्हवी दळवी, तुला माझं बोलणं ऐकू येतंय का? चीफ, चीफ ती रिॲक्ट का करते? तिला तिला काही होणार तर नाही ना? हा, विश्वा, डोंट पॅनिक. तिला तिचा वेळ द्यावा लागेल. तिच्या मनात प्रवेश करणं तेवढं सोपं नाही आहे. जान्हवी, तू आता लांब आणि अंधाऱ्या बोगद्यातून चाललेली आहेस. बघ, तुझ्या पायाला थंडगार जमिनीचा स्पर्श होतोय ना? तुला फक्त माझा आवाज ऐकू येतोय. माझ्या आवाजावरती फोकस कर. जान्हवी, घाबरू नकोस. तू ह्या प्रवासामध्ये एकटी नाहीयेस. मी आहे ना तुझ्या बरोबर. फक्त माझ्या आवाजावरती फोकस कर. आपल्या दोघांना खूप लांब जायचं आहे. जान्हवी, आठवतंय का तुला? हो, आठवतंय. आठव जान्हवी, काही महिन्यापूर्वी तू कुठे होतीस? तुला सगळ्यांपासून खूप लांब निघून जायचं होतं आणि तशी तू निघून गेलीस. तुझ्या आजूबाजूला खोल समुद्र होता आणि त्या निळ्या शार पाण्याच्या मधोमध तू उभी होतीस. जान्हवी, आठवतंय का तुला? आठवतंय मला. डोंट टच हर. तिने आता त्या मोमेंटमध्ये असणं गरजेचं आहे. जान्हवी, तू आता कुठे आहेस? खूप जोराचा वारा सुटलाय. माझ्या आजूबाजूला फक्त पाणी आणि
मला आता जगायचं नाहीये, मला मरायचंय. मला या पाण्यात उडी मारायची. सांग जान्हवी, तू का उडी मारणार आहेस? तुझ्या मनात असा विचार का येतोय? तुला नक्की कसला त्रास होतोय? सांग जान्हवी, सांग. जानू, हा काय वेडेपणा आहे? मी कधीतरी तुझ्यावर प्रेम केलं हे जगाला स्वतःला सांगायची लाज वाटते. कोण कारणीभूत आहे तुझ्या या अवस्थेला? बोल जान्हवी, बोल. उत्तर दे. जानू, हे गण कुठून आले तुझ्याकडे? बस, तुझ्यामुळे माझी आजी कोमात गेली. वेंकी दादाला पण तूच वेरी ढकललं होतंस. जयंत कारणीभूत आहे का तुझ्या या परिस्थितीला? तिथे भेटला पुन्हा कधीही भेटू नकोस. गुड बाय मिस्टर जयंत कानिटकर. जान्हवी, उत्तर दे. चीफ 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 हे काहीच का बोलत नाहीये. तिला त्रास होतोय का सगळ्याचा? सांगा ना चीफ. कारण तिच्या मनावर जयंतच्या वागण्याचा खूप खोलवर परिणाम झालाय आणि त्या ट्रॉमामुळे तिचा मेंदू जयंतबद्दल काहीच आठवायची परवानगी देत नाहीये. तिचा तो भयानक भूतकाळ तिच्या आठवणींना ब्लॉक करतोय. आपल्याला खूप प्रयत्न करून तो ब्लॉक तोडावाच लागेल. जान्हवी, तुला बोलावंच लागेल. जयंतनी काय केलंय?